वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांची नावं आहेत: ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2, टेक्निकल ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2. शैक्षणिक पात्रता डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे. वेतन 25,500 ते 81,100 ह्या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. यासाठी लागणारी डिटेल शैक्षणिक पात्रता, वयाची अट, रिक्त पदांची नावे, परीक्षा फी, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2, technical examination 2023. Online applications are invited from Indian nationals for direct recruitment to the post of Junior Intelligence Officer Grade 2 and Technical Officer Grade 2 in the Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, Government of India. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ह्या जागा निघालेल्या आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागवलेले आहेत. इथे वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे www.mha.gov.in आणि NCS पोर्टलवरती ही एक वेबसाईट दिलेली आहे www.ncs.gov.in. यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट: ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर आणि टेक्निकल ऑफिसर हे दोन पदांची नावं आहेत. क्लासिफिकेशन: जनरल, सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी, नॉन गॅझेटेड, नॉन मिनिस्टरियल. पे स्केल मिळणार आहे 25,500 ते 81,100 ह्या रेंजमध्ये आणि गव्हर्नमेंट अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. नंबर ऑफ व्हॅकन्सीज आहेत अनरिझर्व्ड, EWS, OBC, SC, ST सगळ्यांच्या मिळून टोटल 797 पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द फील्ड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. डिप्लोमा तुमचं झालेलं असलं पाहिजे यापैकी कुठल्याही एका फील्डमध्ये किंवा बॅचलर्स डिग्री इन सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और कॉम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स, मॅथमॅटिक्स यापैकी कुठल्याही एका विषयामध्ये तुमचं BSc झालेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे BCA जर तुमचं झालेलं असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. एज लिमिट आहे 18 ते 27 वर्ष. शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण देखील दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आहे. Successful completion of mandatory induction training of at least 2 weeks duration is a prerequisite for completion of probation. 2 आठवड्यांचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाणार आहे. Candidates would be accommodated in any one of the 5 examination cities opted by him or her for Tier 1 examination. Tier 1 एक्झामिनेशनसाठी तुम्हाला आपली एक सिटी निवडायची आहे. IB reserves the right to cancel any of the examination cities or add some other cities, allot the candidate to any city other than the one opted by them at its discretion depending upon the administrative feasibility. IBकडे त्यांनी आपले राईट्स रिझर्व ठेवलेले आहेत. एक्झामिनेशन सिटीजमध्ये चेंज होऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. The merit of candidates in Tier 1 exam pave the way for further progression to Tier 2 stage. Tier 1 एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला Tier 2 एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे. Appointment to the post will be temporary. However, appointment in permanent capacity will be depend on various factors governing permanent appointment in such post in force at that time. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या टेम्पररी आहेत परंतु त्या पुढे जाऊन परमनंट होण्याची शक्यता आहे. सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ट्रेनिंग इज मॅन्डेटरी. ट्रेनिंग सक्सेसफुली तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. रिझर्वेशन दिलेलं आहे.
Service liability, the post involves all India transfer liability. Therefore, the candidates willing to serve anywhere in India only need to apply. भारतामध्ये कुठेही तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. त्यामुळे तुमची जर संपूर्ण भारतभर फिरण्याची इच्छा असेल, तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सिटी ऑफ एक्झामिनेशन, the candidate has to indicate 5 options choices as examination city for online tier 1 exam from the following. ऑनलाईन टियर 1 एक्झामसाठी तुम्ही 5 ऑप्शन्स द्यायचे आहेत एक्झामचे, एक्झाम सिटीजचे. त्यामध्ये औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा तसेच अमरावती या सिटीज आहेत. यापैकी 5 सिटीज तुम्हाला ऑप्शन म्हणून द्यायच्या आहेत. स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQs क्वेश्चन्स येतील. 100 मार्क्स, 100 क्वेश्चन्स असतील आणि जनरल मेंटल ॲबिलिटी त्यामध्ये 25% मार्क्स अँड कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स ॲज पर इसेन्शियल क्वालिफिकेशन 75% मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 मार्क्सचं, 100 मार्क्स आहेत. 2 तासांचा अवधी दिला जाईल. स्किल 2 टेस्टसाठी प्रॅक्टिकल बेस्ड अँड टेक्निकल इन नेचर कमेन्सरेट विथ द जॉब प्रोफाईल. प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे स्किल 2 मध्ये आणि टियर 3 एक्झाममध्ये इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे. सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट, टियर 1 एक्झाममध्ये तुम्ही जे मार्क्स मिळवणार त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला टियर 2 एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे. The candidate would be required to adhere to the instructions contained in admit card, call letter of tier 1, 2, 3 exam relating to entry, exit, conduct inside the venue, frisking, etc., failing which the candidature would be cancelled. विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड आणि कॉल लेटरवरती दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स वाचायच्या आहेत टियर 1, 2 आणि 3 एक्झामसाठी आणि त्याविषयी जी माहिती दिलेली आहे ती फॉलो करायची आहे. ती जर माहिती फॉलो केली नाही, त्या त्यावर दिलेल्या सूचना जर फॉलो केल्या नाहीत, तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. टायअप केसेससाठी काय निर्णय घेतला जाईल त्याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन 3/6/2023ला सुरू झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 23/6/2023. इथे 2 पोर्टल दिलेले आहेत. या दोन्ही पोर्टलवरती यापैकी कुठल्याही एका पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 23/6/2023 नंतर जर तुम्ही फॉर्म भरला, रजिस्ट्रेशन केलं, तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे 23/6/2023 ही शेवटची डेट आहे. रॉंग इन्फॉर्मेशन इन एनी कॉलम मे लीड टू द ॲप्लिकेशन गेटिंग रिजेक्टेड ऑल टुगेदर. जर तुम्ही चुकीची माहिती भरली, तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होऊ शकतं. Candidates are advised to register well in time since the application portal witnesses a surge in number of application during the run up to the closing date. क्लोजिंग डेटची वाट पाहू नका कारण शेवटी जी वेबसाईट असते त्यावर हेवी लोड येतो आणि त्यामुळे तुमचं फॉर्म अपलोड होऊ शकत नाही. म्हणून लवकरात लवकर जर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत असले तर तुम्ही ताबडतोब अप्लाय करा. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे. रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. सिलेक्ट आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन साइन अप बटन ते क्लिक करायचं आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे. डिटेल नोटिफिकेशन, ॲडव्हर्टाइजमेंट वाचायचं आहे. तिथे क्लिक करून फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स पण वाचून घ्यायचे म्हणजे फॉर्म अपलोड करताना तुम्हाला कुठलाही मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. फॉर्म तुम्ही फिलअप करणार त्या अगोदर तुमच्याजवळ कोणते डॉक्युमेंट्स हवेत. व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असला पाहिजे. त्यानंतर स्कॅन्ड कॉपी ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ 50 to 100 KB इन JPG, JPEG फॉर्मॅट, नॉट ओल्डर दॅन 12 वीक्स. कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे या फॉर्मॅटमध्ये आणि तो जो फोटो आहे तो 3 महिन्याच्या आतला असला पाहिजे. जुना फोटो नसावा आणि त्याच फोटोच्या 10 कॉपीज तुम्ही तयार ठेवायच्या आहेत. जो फोटो तुम्ही अपलोड करणार आहात त्या फोटोच्या.
Candidate should ensure that the same photograph is used throughout this recruitment process. तो एकच फोटो तुम्ही कॅरी करायचा आहे. ही रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण होईपर्यंत स्कॅन सिग्नेचरचा इथे फॉर्मॅट दिलेला आहे 50 to 100 KB इन JPG, JPEG फॉर्मॅट. व्हॅलिड फोटो आयडी प्रूफ इश्यूड बाय सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे तुमचं अपलोड करायचं आहे. सर्टिफिकेट मार्कशीट पर्टेनिंग द क्लास 10 10वीचं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, 12वीचं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट्स आणि मार्कलिस्ट अपलोड करायचे आहेत. कास्ट आणि कॅटेगरी वाईज तुम्ही आपलं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा अपलोड करायचं आहे टू गेट द बेनिफिट ऑफ कॅटेगरी. हाऊ टू अप्लायच्या इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहे. व्हॅलिड ईमेल आय डी आणि फोन नंबर तुमचा असला पाहिजे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत एकच कॅरी करायचा आहे. त्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत. कॅन्डिडेट शुड टेक utmost केअर टू फर्निश द करेक्ट डिटेल्स while फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. केअरफुली फॉर्म भरायचा आहे. You can edit the information before submission of step 1, step 2. Once the form is submitted, it can't be edited. तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलंही एडिशन करता येणार नाही, चुका दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच व्यवस्थित माहिती भरायची आहे. काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉर सबमिटिंग द ॲप्लिकेशन. रजिस्ट्रेशन करायचं आहे. पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहे. लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पाठवला जाईल तुमच्या ईमेलवरती आणि लॉग इन करायचं आहे. सिलेक्ट द कॅटेगरी सिलेक्ट करायची. फिल अप द पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे, फोटो अपलोड करायचा, सिग्नेचर अपलोड करायची, एक्झामिनेशन फी भरायची आहे अँड रिक्रुटमेंट प्रोसेस चार्जेस भरायचे आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPIनी. त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. फी भरल्यानंतर तुमची फी रिफंड केली जाणार नाही. स्टेप 1 रजिस्ट्रेशनची स्टेप 1 इथे दिलेली आहे. रजिस्ट्रेशन, साइन अप, पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स. स्टेप 2 कंप्लीशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. फोटोग्राफची इमेज अपलोड करायची आहे. सिग्नेचर इमेज, त्याविषयीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे. Candidates may raise the technical queries relating to the filling of online application in the help desk tab available on the application portal after login or contact the help desk in phone number. इथे फोन नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही क्वेरीज आल्या, टेक्निकल क्वेरीज आल्या तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. Candidates are advised to submit only one application. एकच ॲप्लिकेशन एका विद्यार्थ्यांनी भरायचं आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन जर तुम्ही भरले तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. फॉर्म सबमिट करायच्या अगोदर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपण सगळे कॉलम व्यवस्थित भरलेले आहेत का नाहीत हे सगळं परत एकदा रिचेक करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. Once the registration is over, the candidate would be provided an application sequence number ASN at their registered mobile number and email ID. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ASN म्हणजे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर मिळणार आहे. तो तुमच्या ईमेल आय डीवर कळवला जाईल. विच मे बी नोटेड फॉर सबसिक्वेंट लॉग इन फॉर फिलिंग अप रिमेनिंग पार्ट ऑफ रजिस्ट्रेशन. तर तो तुम्ही लिहून ठेवायचा आहे. त्यानंतर परत लॉग इन करताना आणि रजिस्ट्रेशनचा रिमेनिंग पार्ट भरताना तो तुम्हाला उपयोगी पडेल किंवा फ्युचर यूजसाठी तो उपयोगी पडणार आहे. त्यासाठी तो लिहून ठेवायचा आहे. कॅन्डिडेट्स मे ऑल्सो चेक देअर जंक स्पॅम फोल्डर फॉर द ईमेल रिगार्डिंग ASN. स्पॅम जर तुम्हाला मेसेजेस आले तर ते ओळखायचे आहेत. Candidates are required to possess the valid email ID and mobile number during the registration process. The admit card and call letters for Tier 1 to 3 exam, other relevant information would be sent to the candidate on this email ID only. तुमच्या ईमेल आय डीवर कॉल लेटर्सची किंवा इतरही रेलेवंट जी माहिती आहे ती सगळी कळवली जाणार आहे. त्यामुळे एकच ईमेल आय डी तुम्ही ठेवायचा आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत. द रजिस्ट्रेशन बिकम्स कम्प्लीट ओनली आफ्टर द फोटोग्राफ सिग्नेचर आर अपलोडेड बाय द कॅन्डिडेट. फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड केल्यानंतरच रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होणार आहे. द कॅन्डिडेट शुड टेक प्रिंटआउट ऑफ चलन फॉर्म इफ रिक्वायर्ड. प्रिंटआउट काढून घ्यायची आहे फॉर्मची. द कॅन्डिडेट मस्ट ऑल्सो फर्निश वन मोबाईल नंबर फॉर रिसिविंग SMS अलर्ट रिलेटेड टू द एक्झाम.
SMS सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे एकच मोबाईल नंबर तुम्ही ठेवायचा आहे. Candidates are also advised in their own interest to keep checking their email and the website of MHA from time to time for updates related to the recruitment process. तुम्ही नेहमी आपला ईमेल आणि वेबसाईट चेक करायची आहे. वारंवार त्यावरती रिक्रुटमेंट प्रोसेसविषयी अपडेट मिळतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन्स आर नॉट रिक्वायर्ड टू सबमिट ॲप्लिकंट्स आर नॉट रिक्वायर्ड टू सबमिट हार्ड कॉपी ऑफ देअर ॲप्लिकेशन फॉर्म. तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची हार्ड कॉपी तुम्ही पोस्टाने पाठवायची नाही. Candidates are requested to make sufficient number of passport size color photographs to carry identity proof in original such as voter card, driving license, आधार कार्ड, पॅन कार्ड. तुम्ही स्वतःचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ जवळ-जवळ 10 काढून ठेवायचे. जो तुम्ही अपलोड करणार आहात तेच फोटो ठेवायचे आहेत. त्यामध्ये पण चेंजेस करायचे नाहीत. आणि दुसरा कुठलाही वेगळा फोटोग्राफ तुम्ही कॅरी करायचा नाही एक्झामला जाताना. 10 फोटो सोबत घेऊन जायचे आहेत आणि त्यासोबत वोटर आय-डी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक कार्ड घेऊन जायचं आहे. 1 किंवा 2 कार्ड सोबत असू द्यायचे आहेत. The photographs would be required to subsequent stages of recruitment process and pasting providing a photograph different from one and uploaded may result the cancellation of candidature. सेम फोटोग्राफ तुम्ही कॅरी करायचे आहेत असं ते म्हणतात. While every care has been taken from inclusion of Government of India instructions in vogue. शासकीय नियमाप्रमाणे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या फॉलो केल्या जाणार आहेत. कॅन्डिडेट्स मे एन्श्युअर दॅट द सिग्नेचर अपलोडेड बाय देम आर व्हिजिबल. तुम्ही जी सिग्नेचर अपलोड केली आहे ती व्हिजिबल असली पाहिजे, क्लिअर आणि स्पष्ट दिसली पाहिजे. आणि तीच सिग्नेचर सेम सिग्नेचर तुम्ही ॲडमिट कार्डवर करायची आहे आणि तीच सेम सिग्नेचर तुम्हाला एक्झामिनेशनच्या वेळेस करायची आहे. त्यामध्ये चेंजेस झाले तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. एक्झामिनेशन फी ₹50 आहे आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस ₹450 आहे. असे टोटल ₹500 भरायचे आहेत ऑल कॅन्डिडेट्सना. आणि मेल कॅन्डिडेट्स ऑफ अनरिझर्व्ड EWS OBC कॅटेगरी त्यांनीसुद्धा ₹450 भरायचे आहेत. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. क्लोजिंग डेट 23/6/2023 आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत की तुम्ही शेवटची जी डेट आहे त्या दिवशी तुमचं एज लिमिट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सर्टिफिकेट्स, डिग्रीज वगैरे तुमची कंप्लीट असली पाहिजे. तुम्ही जर ती पात्रता पूर्ण करत असाल तरच फॉर्म भरायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडनं तुम्ही घेतलेलं असलं पाहिजे. डेट ऑफ बर्थ 10वीच्या सर्टिफिकेटवर जी आहे आणि जे तुमचं नाव 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तेच नाव फॉर्म अपलोड करताना भरायचं आहे. त्यामध्ये चेंजेस केलेत तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. एनी कॉरेस्पॉन्डन्स विथ रेफरन्स टू द ॲडमिशन टू द टेस्ट विल नॉट बी एंटरटेन्ड. या संबंधात कुठलाही पत्रव्यवहार तुमच्याशी केला जाणार नाही. भरती प्रक्रियेसंदर्भात नो TA or other expenses will be admissible to the candidates for appearing in the written examination interview. तर कुठलाही प्रवास भत्ता तुम्हाला एक्झामसाठी आल्यानंतर किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जेव्हा येणार त्यासाठी दिला जाणार नाही. मोबाईल फोन्स अँड अदर इलेक्ट्रिक गॅझेट्स आर बॅन्ड विदिन द प्रिमायसेस ऑफ द एक्झामिनेशन सेंटर. मोबाईल फोन्स एक्झामिनेशन सेंटर तिथे अलाउड नाही आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शुड व्हेरीफाय द पर्टिक्युलर्स फील्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन केअरफुली बिफोर सबमिटिंग द सेम. आफ्टर सबमिशन नो चेंज इन एनी पॅरामीटर विल बी अलाउड. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एकदा सबमिट केल्यानंतर कुठलाही बदल करता येणार नाही. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू कीप रेडी द फॉलोइंग डॉक्युमेंट्स इन ओरिजिनल अलॉंग विथ देअर अटेस्टेड कॉपीज सून आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट ऑफ Tier 1 एक्झाम. Tier 1 एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेले डॉक्युमेंट्स एका फाईलला लावून ठेवायचे आहेत. एक फाईल ओरिजिनल डॉक्युमेंट्सची करायची आणि 2 फाईली झेरॉक्स कॉपीजच्या करायच्या आहेत. त्यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, डिप्लोमा डिग्री आणि डिप्लोमा ह्यांचे सर्टिफिकेट्स आणि मार्कलिस्ट, OBC सर्टिफिकेट, EWS, SC/ST, NOC, फॉर्म प्रेझेंट एम्प्लॉयर इफ ॲप्लिकेबल. त्यानंतर सफिशियंट नंबर ऑफ फोटोग्राफ्स जवळजवळ 8-10 फोटोग्राफ आणि आयडेंटिकल टू द वन अपलोडेड. त्यानंतर सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स इश्यूड फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी इन सपोर्ट ऑफ एज रिलॅक्सेशन. Canvassing in any manner and bringing outside influence shall make the candidature liable to rejection.
जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा प्रचार-प्रसार केला किंवा बाहेरचा इन्फ्लुअन्स आणण्याचा, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं कॅन्डिडेट जे रद्द होऊ शकतं. इथे त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे, की जर तुम्हाला कोणी इंटेलिजन्स ब्युरोकडनं फोन आला किंवा असं त्यांच्या बघण्यात आलेलं आहे, की इंटेलिजन्स ब्युरोचं नाव घेऊन काही लोकं फोन करतात. एक्झामसुद्धा कंडक्ट केली जाते आणि फेक अपॉइंटमेंट लेटरसुद्धा दिले जातात. तर त्याविषयी तुम्ही अलर्ट राहायचं आहे. याविषयी कुठलाही पैसा कोणी मागितला तर तो भरायचा नाही. आणि ह्या ज्या वेबसाईट दिलेल्या आहे, यावर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन भरायचं आहे. कॅन्डिडेट्स आर अल्सो ॲडवाइज्ड टू अप्लाय थ्रू द वेबसाईट ऑफ MHA ओन्ली www.mha.gov.in. अशा प्रकारे गव्हर्नमेंट जॉबची अपॉर्च्युनिटी आलेली आहे. खाली या फॉर्मच्या खाली हे जे नोटिफिकेशन दिले आहे याच्या खाली कास्ट वाईज ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्यांनी जरूर प्रयत्न करा. A little progress each day adds up to big results. तर रोज थोडी-थोडी प्रोग्रेस जर तुम्ही केली, तर तुम्हाला पुढे मोठा रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे रोज प्रगती करत राहा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेस. थँक यू व्हेरी मच.